हा जो विजय आहे तो भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेला विजय आहे. म्हणजे विजयाचे खरे शिल्पकार जे आहेत त्या मतदारसंघातील जे मतदार बंधू भगिनी आहेत, युवक आहेत, त्याने घेतलेला अथक परिश्रम आणि विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर व्यक्त केलेला जो विश्वास आहे, देशाचे लाडके गृहमंत्री माननीय अमित भाई शाह त्यांच्याबद्दलचा व्यक्त केलेला आनंद आहे आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं विकासात कामाला दिला मला पाठबळ आहे आणि त्याचा परिणाम जनतेनं या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे. त्यामुळेच आम्हाला हा मोठा विजय संपादित करता आला. हा विजय मी तमाम मतदार बंधू भगिनींना मी समर्पित करतो. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण राज्यभरामध्ये आज भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष आता या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. त्यांना सुद्धा मी या विजयाबद्दल मनापूर्वक अभिनंदन करतो आणि मला वाटतं शिर्डीच्या आणि राहत्या नागरिकांनी विकासाला दिलेलं जे मत आहे निश्चितपणे त्याच्या विश्वासाला सार्थक राहू अशा प्रकारची खात्री करणं मी देऊ शकतो. दक्षिणेमध्ये जर म्हटलं तर संपूर्ण महायुती आलेली 4 जागी दक्षिणेमध्ये मोठं यश पाहिलेलं आहे. पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगावमध्ये शेवगाव नाही आपल्याला यश मिळालं, परंतु पाथर्डी, श्रीगोंदा आणि जामखेड आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जे महायुती उमेदवार म्हणून नगर दक्षिणपदी नेवाशाचे उमेदवार आपले होते डॉक्टर फुले, पाथर्डीचे आबा अवॉर्ड होते. त्याचबरोबर देवाली प्रवरेचे सत्यजित कदम, राहता शिर्डी दोन्ही भाजपचे नगराध्यक्ष झालेले आहे. कोपरगावची मतमोजणी सुरू आहे. श्रीरामपूरला जोरदार आमचा पराभव झाला. राहुरीमध्ये महाविकासाचं यश मिळालं, आघाडीला यश मिळालं आहे. परंतु ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये जो परफॉर्मन्स झालेला आहे महायुतीचा तो अतिशय समाधानकारक आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जनतेचा जो विश्वास व्यक्त केला आहे तोच विश्वास उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लोक भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये उभं राहतील असं मला पूर्ण विश्वास आहे. संगमनेर आणि श्रीरामपूर जर सुटलं नसतं तर 12-0 झालं असतं. आता त्या ठिकाणी स्थानिक आमदार शिवसेने होते त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा होता, परंतु नेवासाला आपण ते जिंकले होते ना. संगमनेर दुर्दैवाने पराभव झाला. खरं ते पराभव व्हायच्या कारणाचं शोधावं लागते, परंतु पराभव दुर्दैवी होतं. पण एकूणच जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेलं यश हे फार मोठं होतं. आज काँग्रेस पक्षाला फक्त 1 जागा मिळाली. वाटतं अन्यायविरोधी पक्ष दिसत नाही, कारण संगमनेरला मिळालेलं यश हे काँग्रेसचं नव्हतं, ते संगमनेर महाआघाडीचं काहीतरी म्हणतात. तसे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये उबाटा असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस आहे या जिल्ह्यातून फार हद्दपार झालेली आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. कोपरगावमध्ये आपण म्हटलं होतं की भाजपचाच नगराध्यक्ष होईल. काटेकी टक्कर सुरू आहे. 100 मतांचा फरक आहे आणि संधान आघाडीवर आहे भाजपची. नाही तर अजून 12 फेरी झालेल्या आहेत असं मला सांगण्यात आलं. अजून 3 फेऱ्या बाकी आहे. त्यामुळे आता काटेकी टक्कर आहे. मला खात्री आहे की आपला उमेदवार विजय होईल. विरोधक जे आहेत ते नेहमीप्रमाणे आरोप करतील की यामध्ये काहीतरी मताचा फेरबदल केला आहे असं आहे. काय नाही याचं उत्तर देशातल्या जनतेनं बिहारच्या निवडणुकीत दिलेलं आहे. वोट चोरी, EVM, तेच उत्तर राज्यात जनतेनं भाजपला, महायुतीला एकत्र जर विचार झाला, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मला वाटतं 80% ठिकाणी राज्यभरामध्ये महायुतीचा विजय झालेला आहे. महानगरपालिके अशाच प्रमाणे विजय होतो. नगर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकला. तिथं आमची आता महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मला विश्वास आहे की महायुती होईल. तसं जर झालं तर तिथे सुद्धा 100% महायुतीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर अहिल्यानगरचा या ठिकाणी फडकला आहे. आजही कार्यकर्त्यांनी वाहक बनवून आणलेला आहे, रथ काढले वाघावरती. नेमकं काय दादांच्या प्रती जे आहे टायगर अभिजिंदा आहे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे. आग्रह डॉक्टर सुजयबद्दलचा. आता ते मी ते
त्याचा उत्साह मी थांबू शकत नाही. धन्यवाद